लास्ट नंबर कोणता येईल रे? 1000 हा 4 डिजिट नंबर आहे. मग 1000च्या अगोदरचा असा कोणता नंबर आहे जो 5 ने डिवाइड होईल? मग बघा 999 नाही होणार, 998 नाही होणार, 997 नाही होणार, 996 नाही होणार. का? कारण युनिट प्लेसला काय नाही आहे, 5 नाही आहे, 5 नाही आहे. मग 995 हा तुमचा काय होणार आहे? तर लास्ट नंबर होणार. नमस्कार मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण nth टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन हे पाहणार आहोत. सो हाऊ टू फाइंड nth टर्म म्हणजेच जनरल टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता आपल्याला nth टर्म जर माहीत असेल तर आपण कोणतीही टर्म इझिली फाइंड करू शकतो. ओके, आता nth टर्म कशा पद्धतीचे असते तर आपण ते पाहूया. ओके, बघा तुम्हाला इथे दिसेल, आपल्याला जर एखादी सिक्वेन्स दिलेली असेल, फॉर एक्झाम्पल कोणतीही एक सिक्वेन्स आपल्याकडे असेल, बघा इन द सिक्वेन्स 5, 8, 11, 14 दिलेलंच आहे आपल्याला. ही जी सिक्वेन्स दिलेली आहे याच्यामध्ये फर्स्ट टर्म 5 आहे आणि कॉमन डिफरन्स जो आहे तो किती आहे तर तो 3 आहे, बरोबर का? 3 आहे. सो देअर फॉर दिस सिक्वेन्स इज ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. बट फर्स्ट टर्म तर 3 आहे, त्याच्यामध्ये ॲड करून आपण सेकंड, थर्ड, फोर्थ काढू शकतो. 100 टर्म जर आपल्याला फाइंड करायचे असेल तर 100 टर्मसाठी आपल्याला काय करावं लागेल? मग आपण असं प्रत्येक वेळी ॲड करत राहणार का? तर नाही. मग प्रत्येक वेळी जर आपण ॲड करायचं म्हटलं तर आपल्याला त्याला खूप जास्त वेळ लागणार आहे. मग तेवढा वेळ आपल्याकडे परीक्षेमध्ये नसणार आहे. मग परीक्षेमध्ये आपल्याला जर 100 टर्म फाइंड करायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि त्याला जनरल फॉर्म्युला किंवा जनरल टर्म ऑफ ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हटलं जातं. मग ते कसं फाइंड केलं जातं? तर इथं तुम्ही पाहू शकता, इन दिस वे रिचिंग अप टू 100 टर्म विल बी टाइम कन्झ्युमिंग. सो लेट सी इफ वी कॅन फाइंड एनी फॉर्म्युला फॉर इट. ओके, मी तुम्हाला समजून सांगणारच आहे, डोंट वरी अबाउट इट. पण बघा कशा पद्धतीने फर्स्ट टर्म, सेकंड टर्म म्हणजे T1, T2, T3, T4 अप टू Tn असं आपण Tn प्लस पर्यंत पण लिहू शकतो. बघा याच्याकडे लक्ष न देता मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. बघा आपल्याकडे काय आपल्याकडे काय होतं? T1 होता, बरोबर का नाही? तर T1ला आपण काय म्हणायचो? T1ला बघा आपण T1ला काय म्हणायचो तर A म्हणायचो. करेक्ट आहे? T1ला काय म्हणायचो? A म्हणायचो. आपल्याला जस्ट जनरल फॉर्म्युला पाहिजे, जनरल टर्म ऑफ ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो इथे T1 इज इक्वल्स टू आपण A म्हटलं, ठीक आहे. T2 काय होता? T2 आपण लिहायचो T1 प्लस D. म्हणजेच T2 आपल्याकडे काय होता? आपण पाहिलेलं आहे, या टाईपचे आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. काय लिहायचो आपण? A प्लस D लिहायचो, बरोबर ना? T3 काय लिहायचो आपण? A प्लस 2D लिहायचो. T4 काय लिहू शकतो आपण? A प्लस 3D. तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मग याच्यावरून आपण Tn लिहू शकतो का? तर हो. काय करायचे बघा, ज्यावेळेस इथे फर्स्ट टर्म होती त्यावेळेस फक्त आपल्याला एकच टर्म मिळाली, दॅट इज A. ज्यावेळेस आपल्याकडे सेकंड टर्म होती त्यावेळेस A प्लस D मिळाला, बरोबर का? म्हणजे ज्यावेळेस इथे आपण असं म्हणू शकतो की 0D आपल्याकडे आहे, 0 इंटू D, A प्लस 0 इंटू D आहे, बरोबर ना? T1 असेल तर त्याच्या मागचा नंबर 0 इंटू D, T2 असेल तर त्याच्या मागचा नंबर 1 इंटू D, T3 असेल तर त्याच्या मागचा नंबर 2 इंटू D, T4 असेल तर त्याच्या मागचा नंबर 3 इंटू D. बघा इथे 1, इथे 0, इथे 2, इथे 1, इथे 3, इथे 2, इथे 4, इथे 3. मग ज्यावेळेस इथं एखादा नंबर असेल तर D सोबत त्याचा अगोदरचा नंबर आपल्याला घ्यावा लागतो. बाकी A ॲज इट इजच आहे. मग इथं आपण असं लिहू शकतो Tn इज इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू D. म्हणजे ही जी आहे ते आपलं काय असणार आहे तर जनरल टर्म ऑफ ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. हीच काय असणार आहे आपली जनरल टर्म ऑफ ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. याला आपण असं म्हणू शकतो, सो दिस इज जनरल टर्म ऑफ ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन, किंवा याला आपण म्हणतो nth टर्म ऑफ ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन, बरोबर का? यालाच आपण काय म्हणणार आहोत तर nth टर्म ऑफ ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणणार आहोत. बरं, आता याच्यानंतरने आपल्याला बघा जनरल टर्म तर मिळालेली आहे. मग बाय युझिंग दिस जनरल टर्म वी कॅन फाइंड म्हणजे nth टर्म आपण कोणतेही फाइंड करू शकतो. आपल्याला जरी 1000वी टर्म जरी विचारलं तरी आपण ते काही थाउजंड टर्मसुद्धा आपण फाइंड करू शकतो, बरोबर का नाही? बघा आता प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे. आपण प्रॅक्टिस सेट 3.2 सोडवायला घेऊया. पाहूया नेमकं कशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2 सोडवता येतं. ओके, बघा
आपण एक्सरसाइजमधला प्रॅक्टिस सेटमधला फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. प्रॅक्टिस सेट 3.2 आपण स्टार्ट करतोय आज. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इथं प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज सोडवण्याचा प्रयत्न आपण सुरुवातीला करूया आणि त्यानंतरनी पुढचे प्रश्न पाहूया. तुम्ही इथं पाहू शकता काय दिलंय रे इथे. राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी. आपल्याला एक अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे आणि त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनवरून या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे तर व्हॅल्यूज फिल करायच्या आहेत. मग कशा पद्धतीने करू शकतो बघा. पहिली सिक्वेन्स तुम्ही पाहू शकता आहे. तर पहिली सिक्वेन्स इथं आहे 1, 8, 15 आणि 22 अँड सो ऑन. आपल्याला ए म्हणजेच काय असतो तर फर्स्ट टर्म. मग फर्स्ट टर्म किती आहे इथे 1. म्हणजे आपल्याला इथे किती पुट करावं लागणार आहे तर इथे 1 पुट करावं लागणार. करेक्ट आहे. ए आणि T1 हा सेमच असतो. म्हणजे T1 सुद्धा किती आला 1. T2 किती येईल तर 8 आणि T3 किती येणार आहे तर 15. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण इथे काय करू शकतो नंबर्स फिल करू शकतो. त्यानंतर T2 - T1. T2 कोण आहे तुमचा 8 -1 किती येणार आहे 7. करेक्ट आहे. T3 - T2. T3 किती आहे 15. T2 किती आहे रे T2 आहे 8. 15 मधून 8 गेले किती राहतात 7. देअरफॉर कॉमन डिफरन्स किती येतो 7. किती सोपं आहे, अगदी सिम्पल. 2 मार्क्ससाठी ही ॲक्टिव्हिटी येते. किती मार्क्ससाठी 2 मार्क्ससाठी. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बॉक्सेस भरायचे. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. 2 मार्क्स तुमचे फिक्स आहेत इथे. ओके. आणि येतं म्हणजे येतंच. अशा टाईपचं एकतरी एक्झाम्पल तुम्हाला बोर्डामध्ये दिसतं. ओके. आता पुढे जाऊया आपण. पुढे काय आहे सेकंड सिक्वेन्स जर तुम्ही इथं पाहिलं तर 3 6 9 आणि 12. सेकंड सिक्वेन्स काय आहे 3 6 9 आणि 12. मग इथे T1 काय असणार आहे आपला 3. T2 काय असणार आहे 6. T3 काय असणार आहे 9 आणि T4 असणार आहे 12. बघा T2 - T1 म्हणजे 6 - 3 किती येतो रे 6 - 3 किती येतो 3 येतो. म्हणजे इथे मिळणार आहे आपल्याला 3. T3 - T2 म्हणजे 9 - 6 पुन्हा किती येणार आहे म्हणजे कॉमन डिफरन्स सुद्धा किती येणार आहे 3. बिकॉज T2 - T1 T3 - T2 हेच काय असतं कॉमन डिफरन्स असतं. करेक्ट आहे. पुढे जाऊया. पुढची सिक्वेन्स तुम्ही जर इथं पाहिलं तर इथे आहे -3 -8 -13 आणि -18 अँड सो ऑन. ही सिक्वेन्स दिलेली आहे आपल्याला. इथे बघा इथे T3 डायरेक्ट लिहिलेलं आहे. हिअर T3 इज इक्वल्स टू व्हॉट. आता T3 किती असणार आहे 1 2 3 थर्ड नंबरची पोझिशन म्हणजे -13. T2 म्हणजे सेकंड नंबर 1 2 2 म्हणजे -8. ओके. T4 1 2 3 4 काय येणार इथे -18 आणि T1 किती आहे तुमचा तुम्हाला फसवण्यासाठी इकडे तिकडे टर्म्स लिहिलेले आहेत. पण आपल्याला माहिती आहे ना फक्त मोजून लिहायचं आहे ना. फर्स्ट टर्म -3 कुठे दिलं इथं -3. इकडे सेकंड टर्म कुठे इथं इथे म्हणून इथे लिहिलं. अशा पद्धतीने आपल्याला ते लिहायचं आहे. आता इथे बघा T2 - T1. T2 - T1 म्हणजे काय तर -8 -3. बघा -8 -3 किती येतो रे -8 + 3 म्हणजे किती येणार आहे -5. तुम्हाला मिळालं. मग तुम्ही अशा पद्धतीने हे सोडवून इथं T2 - T1 किती आला तुम्हाला -5. T3 - T2. T3 - T2 किती येईल तुम्ही करू शकता. बघा या बाजूला मी करून दाखवतो इथे. तर T3 किती आहे -13 -8 इज इक्वल्स टू बघा -13 + 8 म्हणजे उत्तर पुन्हा आलं -5. म्हणजे तुम्ही पुन्हा इथे काय लिहू शकता तर -5. मग आता तुम्ही मला सांगा एची व्हॅल्यू किती असणार इथे -3 कारण T1 किती आहे तुमचा -3. सो ए पण किती असणार आहे -3 आणि कॉमन डिफरन्स किती आला तुमचा -5. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल इथे सोडवता येईल. आता राहिलेलं शेवटची सिक्वेन्स 70 60 50 आणि 40 काय करता येईल बघा. इथे तुम्हाला दिसतंय T1 किती असणार 70 60 T2 बरोबर का नाही आणि T3 किती आहे 50. ए किती असेल 70 आणि डी किती असणार आहे तुम्हीच सांगा 10. व्हेरी गुड. बघा अशा सोप्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे हे एक्झाम्पल इथे सॉल्व केलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची होते आपल्याला. तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी. सर्व एपी आहेत त्यामुळे डायरेक्ट आपल्याला इथं डी मिळाला आहे. T2 T1 आपण अशा पद्धतीने सोडवू शकतो. आता आपण पुढच्याकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन काय आहे आपल्याकडे बघूया आपण आता. पुढचा क्वेश्चन आपल्याकडे आहे डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स
इज ॲन ए पी, म्हणजे दिलेली सिक्वेन्स ए पी आहे का नाही हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. हे तर आपण ऑलरेडी केलेलंच आहे, परंतु प्रश्न तसा आलेला आहे पुन्हा, म्हणून आपण तो प्रश्न तसा इथे घेतोय. बघा, डिसाईड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज ॲन ए पी, इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. कितवी? 20वी टर्म आपल्याला फाइंड करायची आहे त्या दिलेल्या प्रोग्रेशनची. बरोबर आहे का? आता फर्स्ट इथे आपल्याला काय लिहिता येईल, तर गिवन सिक्वेन्स इज काय लिहिता येईल आपल्याला, तर गिवन सिक्वेन्स इज काय असणार आहे, -12, -5, 2, 9, 16, 23, 30 अँड सो ऑन. देअरफॉर हिअर काय लिहिणार आपण, T1 इक्वल्स टू -12, T2 इक्वल्स टू -5, T3 इक्वल्स टू 2 आणि T4 इक्वल्स टू 9. बाकीचं काय लिहायची गरज आहे का इथे, तर नाही आहे. ओके, आता आपण काय करतोय, फर्स्ट आपण चेक करतोय की दिलेली सिक्वेन्स ए पी आहे का नाही, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर इथे त्याचा कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट येतोय का नाही हे चेक करावं लागेल. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲटलीस्ट 1, 2, 3, 4 टर्म्सपर्यंत तुम्ही ते चेक करा. ओके, त्यानंतर तुम्ही नाही चेक केलं तरी चालतं आहे, कारण तिथपर्यंत तुमचं जर ते 4 टर्मपर्यंत जर ते कॉन्स्टंट असणार आहे तर सगळीकडे पुढे पण असणारच आहे. आणि जास्तीत जास्त तुम्हाला 4च टर्म्स देतात, इथे जरा जास्त दिलेले आहेत, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण प्रश्नच असा आहे की इफ सो फाइंड 20th टर्म फाइंड करायची, म्हणजे हे अरिथमेटिक प्रोग्रेशन असणारच आहे. ओके, बरं, काय फाइंड करायचं आहे, कॉमन डिफरन्स. मग काय करणार, नाव T2 मायनस T1 -5 -12 म्हणजेच -5 + 12 विच इज इक्वल्स टू 7. सो T2 - T1 किती मिळाला, 7. पुन्हा T3 - T2 काय येईल, T3 - T2 2 -5 इज इक्वल्स टू 2 + 5 इज इक्वल्स टू 7. आणि लास्ट आहे T4 - T3. T4 किती आहे तुमचा, 9 -T3 2 विच इज इक्वल्स टू 7. सो इथे तुम्ही पाहू शकता, तर कॉमन डिफरन्स बघा, डिफरन्स बिटवीन एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट, देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. मग आपल्याला इथं लिहायचं आहे, काय लिहायचं आहे, हिअर द डिफरन्स बिटवीन 2 consecutive term is constant, therefore given sequence is an arithmetic. जर दिलेली सिक्वेन्स काय असणार आहे आपली, तर अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार आहे. इथपर्यंत सर्वांना समजलंय. मग आता याच्यावरून तुम्हाला काय काय मिळालं, तर कॉमन डिफरन्स मिळाला, बरोबर आहे का नाही, ए मिळालं. ओके, सो इथे आपण आता लिहूया, 2 मिनटं फक्त, थोडंसं काही प्रॉब्लेम झालेला आहे. इथपर्यंत समजलंय सर्वांना. ओके, अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो देअरफॉर आपण काय म्हणणार आहे, हिअर देअरफॉर ए इज इक्वल्स टू किती होता इथे, ए इज इक्वल्स टू होता -12 अँड डी इज इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला, 7. तर हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला हे पुढं लागणार आहे, बरोबर का नाही. आता आपल्याला काय करायचं आहे रे, 20th टर्म फाइंड करायचं आहे. मग आपण काय म्हणणार इथं, वी नो, काय माहिती आहे आपल्याला, काय माहिती आहे, तर Tn इज इक्वल्स टू A + n-1 इंटू डी. 20th टर्म म्हणजे आपल्याला एनची एन म्हणजे काय, बघा याच्यामध्ये एन काय असतो ते सांगायचं विसरलो तुम्हाला, आता सांगतो. याच्यामध्ये एन काय असतो, तर एन म्हणजे नंबर ऑफ पोझिशन, बरोबर काय, कितवी पोझिशन आहे तो, किंवा नंबर ऑफ टर्म्स असं पण म्हणू शकतो आपण. एन आता इथं Tn नंबर ऑफ पोझिशन म्हणू शकतो आपण. तर एन कोणती पोझिशन आहे ते आपल्याला इथं सांगणार आहे. म्हणजे आता आपल्याला 20th टर्म फाइंड करायचं. इट मीन्स दॅट वी हॅव गिवन द व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल्स टू वॉट, 20. म्हणजे आपल्याला T20 फाइंड करायचं. थोडक्यात काय करायचं आहे, T20. आणि मग T20 कसं फाइंड करता आपण, एनची व्हॅल्यू 20 टाकून. सो टू फाइंड 20th टर्म आपण इथे लिहू शकतो T20 इज इक्वल्स टू A + 20 - 1 इंटू डी. मग आता तुम्ही मला सांगा, एची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -12
प्लस हा 20 - 1 येईल 19 आणि डीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 7. आता बघा T20चं मल्टिप्लिकेशन करा -12 प्लस इथे किती येणार आहे 133, बरोबर का नाही. सो T20 इज इक्वल्स टू -12 प्लस 133. मग 133 मधून -12 जर गेलं तर तुम्हाला T20 किती मिळणार आहे बघा 133 मधून 12 घालवायचे म्हणजे 1 आणि 121 येईल. किती येईल 121. सो T20. सो आपण इथं डायरेक्ट आन्सर कसं लिहायचं बघा. देअरफॉर द 20th टर्म ऑफ प्रोग्रेशन इज 121. म्हणजेच आपल्याला अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स इथं सोडवता येणार आहे. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे बघा. काय केलं आहे मी वेगळं काहीच केलेलं नाही आहे. सेम फक्त व्हॅल्यू पुट केलेले आहेत फॉर्म्युल्यामध्ये. करेक्ट आहे. चला दुसरं एक्झाम्पल पाहूया अशाच टाईपचं. काय एक्झाम्पल आहे फाइंड 24th टर्म ऑफ दिस. काय करायचं आपल्याला 24th टर्म फाइंड करायची आहे. ओके बघा काय फाइंड करतोय आपण तर 24th टर्म. गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 12, 16, 20, 24. आता इथं आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑलरेडी दिली आहे आणि वी जस्ट हॅव टू फाइंड द 24th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. मग इथे काय म्हणणार आपण given arithmetic progression given AP is 12, 16, 20, 24 and so on. So therefore T1 is equals to A is equals to 12 and T2 minus बघा and किंवा आपण सुरुवातीला काय करूया फक्त T1 T2 लिहूया. ओके सो हियर T1 is equals to 12, T2 is equals to 16, T3 equals to 20 and T4 is equals to 24. Okay, so therefore T1 which is equals to A, so therefore A is equals to किती मिळणार आहे आपल्याला तर 12. आपल्याला इथे A ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके नाव वी नीड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉमन डिफरन्स. सो D इज इक्वल्स टू काय असतो T2 minus T1. सो T2 काय आहे तुमचा 16 minus 12. सो therefore D इज इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला 4. काय मिळालं इथपर्यंत D ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याला कितवी टर्म फाइंड करायची आहे तर 20th टर्म, बरोबर का नाही. ही टर्म फाइंड करायची आपल्याला 24th टर्म. इट मीन्स दॅट वी हॅव गिवन द व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल्स टू 24. ओके सो आपण पुढे लिहिणार वी नो Tn इज इक्वल्स टू A प्लस n minus 1 इंटू D. सो देअरफॉर T24 इज इक्वल्स टू A ची व्हॅल्यू किती होती 12 प्लस 24 minus 1 मल्टिप्लाइड बाय D ची व्हॅल्यू किती होती तर तुम्ही पाहू शकता D ची व्हॅल्यू होती 4. ओके मग बघा 12 प्लस 23 मल्टिप्लाइड बाय 4 करा 12 प्लस 92. बरोबर इथे काय मिळालं आपल्याला 92 मिळालेलं आहे. काय मिळालं आपल्याला तर 92. सो 12 प्लस 92 किती येतं रे 4104. सो T24 किती मिळालं आपल्याला इथं सो देअरफॉर 24th टर्म विल बी 104. ओके किती सोपं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण काय करतोय तर हे एक्झाम्पल्स सॉल्व करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे आय होप तुम्हाला हे समजतंय. पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. पुढचं एक्झाम्पल या एक्सरसाइजमधलं काय आहे तर फाइंड 19th टर्म ऑफ द फॉलोइंग AP. कितवा तर 19th टर्म. ओके मग आता बघा 19th टर्म काय येते कशा पद्धतीने फाइंड करू शकतो सेम काहीच चेंज नाही. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा केल्यानंतरनी काय होईल तुम्हाला ते सोपं जाणार आहे. ओके म्हणून ते करायचं आहे. काय करणार आपण हा तुमचा चौथा प्रश्न. काय आहे चौथा प्रश्न फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो आपल्याला दिलेली काही जी काय AP आहे बरोबर ना ती आपल्याला लिहायचं आहे. सो हिअर आपण आन्सरमध्ये लिहिणार गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 7,
13, 19, 25 and so on. Okay, here T1 is equals to 7, T2 equals to 13, T3 equals to 19 and T4 equals to 25. Correct? So therefore T1 equals to A. Okay, since आपण काय म्हणणार आहे, therefore नाही, since T1 equals to A, we'll get A is equals to 7. म्हणजे याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 7. and D equals to T2 minus T1. Since it is an arithmetic progression, we can find out the common difference directly by using the subtraction of two consecutive terms. You can take any consecutive terms. Okay, so I choose here T2 and T1, T2 and T1. So T2 minus T1, so 13 minus 7, which is equals to 6. So you will get D is equals to 6 here. Okay, now find out the value of 19th term. So it means that we have given the value of n is equals to 19. Okay, so we know Tn equals to A plus n minus 1 into D. So therefore T19 is equals to what was the value of A? A ची व्हॅल्यू काय होती, तर 7. 7 plus 19 minus 1 multiplied by what is the value of D? D is equals to 6. Okay, so 7 plus 18 multiplied by 6. So 7 plus 18, 6 are 108. So answer is 115. So T19, the value of T19 is equals to 115. So here we can write, therefore the 19th term of given arithmetic progression is 115. Okay, so इथं तुम्हाला खाली तुम्हाला आन्सर लिहायचं आहे बरं का, वर्डमध्ये. याला 1 मार्क असतो, तुम्हाला ते लिहायचंच आहे, बिकॉज तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे ना की 19 टर्म काय असणार आहे. सो तुम्हाला इथे ते लिहायलाच पाहिजे की द 19 टर्म ऑफ गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 115. ओके, पुढचं एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सेमच असणार आहे, वेगळं काही नसणार आहे. फाइंड 27th टर्म ऑफ द फॉलोइंग NAP. आता बघा, करू शकताय का तुम्ही, हे तुम्ही केलं तर बरं होईल. मला कमेंटमध्ये सांगा आन्सर याचं काय येतं आहे. आपण सायमल्टेनियसली इथं सोडवण्याचा प्रयत्न करूया. कोण लवकर सांगते हे पाहूया आपण. ओके, क्वेश्चन दिसतोय. ओके, बघा, फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग AP. बरोबर ना, असा प्रश्न दिलेला आहे. काय करणार, सेम, काहीच वेगळं काही करायचंच नाही आपल्याला. काय करणार आपण, गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 9, 4, -1, -6, -11 and so on. So here T1 equals to 9, T2 equals to 4, T3 equals to -1, T4 equals to -6 and so on. Okay, so आपण काय म्हणणार, since T1 is equals to A, therefore A is equals to 9. So here we get the value of A, and D equals to T2 minus T1, so which is equals to 4 minus 9. So आपल्याला मिळणार आहे -5. So D किती मिळाला रे इथे, निगेटिव्ह -5, म्हणजे डिफरन्स निगेटिव्ह असू शकतो. सो D इज इक्वल्स टू काय आला तुम्हाला, हा -5 इथे मिळालेला आहे. आता पुढे बघूया, आपल्याला फाइंड करायचं 27th टर्म, म्हणजेच आपल्याला n इज इक्वल टू किती दिलेला आहे, तर 27 दिलेला आहे. बघा, आता पुढे फाइंड करूया आपण. तर वी नो दॅट वी नो Tn इज इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू D. कितवी टर्म फाइंड करायची आपल्याला, 27th, म्हणजे n किती दिलेला आहे तुमचा, T27 इज इक्वल्स टू A किती होता रे, तर A होता तुमचा 9. ओके, सो 9 प्लस 27 -1 इंटू D किती होता, -5. बघा इथे लक्ष ठेवा, -5 होतं. सो 9 प्लस 26 मल्टिप्लाइड बाय -5, याचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येणार आहे, म्हणून कारण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह नंबर ना. हे येणार आहे 0, 130, बरोबर ना. सो 9 - 130 किती येणार आहे, -129. सो T27 किती मिळालं तुम्हाला, तर -129. सो हिअर यू कॅन राईट 27th टर्म of given arithmetic progression
इज -21. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन फाइंड द सोल्युशन ऑफ. म्हणजे कशा पद्धतीने, तर आपल्याला जी काय कोणतीही टर्म जर आपल्याला फाइंड करायची असेल तर आपण जनरल फॉर्म्युल्याने काय करू शकतो, ती टर्म आपण इथे फाइंड करू शकतो. ओके, जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला ते लिहून घ्यायचं असेल तरी तुम्ही ते लिहून घेऊ शकता. ओके ओके, तर आता आपण 6 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. ओके, आपल्याला नॅचरल नंबर्स फाइंड करायचे 3 डिजिट्स विच आर डिव्हिजिबल बाय 5. आता कशा पद्धतीने तुम्ही फाइंड करू शकता. बघा, पहिली गोष्ट म्हणजे 3 डिजिट्स कुठून स्टार्ट होतात, 100 पासून. मग आता आपल्याला 5ने भाग जाणाऱ्या संख्या जर फाइंड करायच्या असेल तर नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5, सो त्याच्यासाठी आपल्याला 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहीत असणं गरजेचं आहे. मग 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे. बघा, कोणत्या संख्येला 5ने भाग जातो. ओके, ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल तर आपण तो नंबर 5ने डिवाइड होतो असं आपण म्हणतो. ओके, आता इथे वी हॅव टू फाइंड द टोटल नंबर ऑफ डिजिट्स, वी हॅव टू फाइंड टोटल नंबर ऑफ 3 डिजिट्स नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. इट मीन्स दॅट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ n हियर. ओके, सो आता इथे कशा पद्धतीने सुरुवात करतात. नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5 आर काय असणार आहे आपलं, नंबर्स 3 डिजिट numbers which are divisible by 5 are 100, 105, 110. आता लास्ट नंबर कोणता येईल रे, 1000 हा 4 डिजिट नंबर आहे. मग 1000च्या अगोदरचा असा कोणता नंबर आहे जो 5ने डिवाइड होईल. मग बघा, 999 नाही होणार, 998 नाही होणार, 997 नाही होणार, 996 नाही होणार. का, कारण युनिट प्लेसला काय नाही आहे, 5 नाही आहे, 5 नाही आहे. मग 995 हा तुमचा काय होणार आहे, तर लास्ट नंबर होणार आहे. बरोबर ना. सो दिस सिक्वेन्स इज नथिंग बट व्हॉट, इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन विथ व्हॉट, विथ a is equals to 100, d equals to 105. सो d equals to किती मिळेल तुम्हाला, with d equals to 5. Okay, now what we have to find here, we have to find the total number of terms, total number of 3 digit numbers which are divisible by 5. It means that we have to find the value of n. मग आता n आपल्याला फाइंड करायचा आहे, तो आपण काय म्हणणार इथे, वी नो. बघा, त्याच्या अगोदर अजून इथे काय दिसतंय रे, तर शेवटची टर्म तुम्हाला दिसते 995. तर ही शेवटची टर्म म्हणजे लास्ट टर्म आपण TN ने रिप्रेझेंट करतो. सो TN इज इक्वल्स टू किती मिळेल तुम्हाला, 995 मिळेल. ओके, मग वी नो दॅट इज TN इज इक्वल्स टू a प्लस n-1 इंटू डी. TN इज इक्वल्स टू काय आहे, तर a प्लस n-1 इंटू डी आहे. मग आता तुम्ही पाहू शकता इथे आपण व्हॅल्यू पुट करू शकतो याच्यामध्ये. मग आपल्याला काय मिळेल, तर 995 इज इक्वल्स टू a ची व्हॅल्यू काय होती, 100 प्लस n-1 इंटू डी. डी किती आहे, मल्टिप्लाइड बाय 5. बघा, अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. मग काय होईल, तर 995 इज इक्वल्स टू 100 प्लस हा 5ने जर n ला मल्टिप्लाय केलं तर 5n मिळेल आणि -5. जर आपण हे सिम्प्लिफाय केलं, 100 - 5 किती येतो, 95 प्लस 5n आणि इकडे मिळालं आपल्याला 995. मग हा 995 मायनस 95 जर आपण केलं तर आपल्याला किती मिळतो, तर 900. करेक्ट आहे. मग इकडे मिळाला 5n. सो देअरफॉर n इज इक्वल्स टू 900 डिवायडेड बाय 5. सो n इज इक्वल्स टू किती मिळेल रे, 5 1 5 राहिले 4 45 आणि हा 0. सो n किती मिळाला आपल्याला, 180. सो देअर आर टोटल 180 नंबर्स विच आर डिव्हिजिबल. सो देअरफॉर देअर आर 180 numbers, 180 3 digit numbers which are divisible by 5. म्हणजे 5ने भाग जाणारी अशा किती संख्या असतील तिथे, तर 180. किती असणार आहेत, 180 संख्या असणार आहेत. बघा, हा प्रॉब्लेम आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे. पुढचा एक्झाम्पल पाहूया आपण आता याच्यामध्ये पुढचं एक्झाम्पल कोणतं आहे पाहूया.
बघा, the 11th term and 21st term of an AP, okay, 11th term and 21st term of an AP are 16 and 29 respectively. Then find the 41st term of that AP. काय करावं लागेल रे? इथे सुरुवातीला काय करावं लागेल? आपल्याला गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घ्यावं लागेल. सो आपण इथे लिहू शकतो गिवन काय दिले आपल्याला, तर T11 इज इक्वल्स टू 16 अँड T21 इज इक्वल्स टू 29. आपल्याला काय माहिती आहे? वी नो Tn इज इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू D. मग आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये T11 आणि T21 दिलेलं आहे. सो आपण T11 साठी काय मिळते पाहूया. सो फॉर T11 इज इक्वल्स टू A प्लस 11-1 इंटू D. सो 16 इज इक्वल्स टू A प्लस 10D. म्हणजे आपल्याला इथे मिळालं एक इक्वेशन A प्लस 10D इज इक्वल्स टू 16. हा झाला आपला इक्वेशन 1. A प्लस 10D इज इक्वल्स टू 16 आपल्याला इक्वेशन 1 मिळालं. हे इक्वेशन बघा, याच्यामध्ये A काय आहे रे, तुमची फर्स्ट टर्म आहे आणि D काय असणार आहे, तर डिफरन्स असणार, कॉमन डिफरन्स असणार आहे. हे तर आपल्याला समजतंयच. ओके, आता पुढे जाऊया. पुढे काय, T21. सो T21 इज इक्वल्स टू A प्लस 21-1 इंटू D. सो T21 आपल्याला किती दिलेलं आहे, इथे आपल्याला T21 किती दिलेलं आहे, 29. सो 29 इक्वल्स टू A प्लस 20D. याला जर सरळ लिहिलं तर A प्लस 20D इज इक्वल्स टू काय मिळतोय, 29. हा आपला इक्वेशन नंबर काय मिळाला आपल्याला, 2 मिळाला. तुम्ही पाहू शकताय इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत. मग आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे शिकलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे जर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलची सिस्टीम आपल्याकडे असेल तर वी कॅन सॉल्व्ह or we can find the solution of that system by using a elimination method. So here we need to use that elimination method. So for that we need to subtract equation 1 from equation 2. आता फ्रॉम इक्वेशन 2 म्हटलंय मी, बरोबर ना. सो A प्लस 20D आपल्याला वरती लिहावं लागणार आहे आणि मायनस A प्लस काय आहे मागचं इक्वेशन होतं A प्लस 10D इज इक्वल्स टू 16. सबट्रॅक्शन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस याची साईन काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. मग A कॅन्सल झाला, इथे मिळालं 10D आणि इकडे मिळालं 13. म्हणजेच D इज इक्वल्स टू किती मिळेल तुम्हाला, 13 डिवायडेड बाय 10. आपल्याला Dची व्हॅल्यू मिळाली 13 डिवायडेड बाय 10. नाव व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ A. ओके, Aची व्हॅल्यू फाइंड करूया आता आपण. काय फाइंड करायची आपल्याला, Aची व्हॅल्यू. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पुट D is equals to 13 divided by 10 in equation 1. मग आपलं इक्वेशन 1 काय होतं, तर A प्लस 10D इज इक्वल्स टू 16. म्हणजेच A प्लस 10 मल्टिप्लाइड बाय 13 डिवायडेड बाय 10 इज इक्वल्स टू 16. हा 10 कॅन्सल, म्हणजेच A प्लस 13 इज इक्वल्स टू 16. म्हणजेच A इज इक्वल्स टू 16 मायनस 13. म्हणजेच A इज इक्वल्स टू काय मिळाला, 3 मिळाला. इथे Aची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, तर 3 मिळालेली आहे. आता आपल्याला फाइंड काय करायला सांगितलं होतं त्यांनी, तर फाइंड 41st टर्म ऑफ दॅट AP, बरोबर ना. 41वी टर्म आपल्याला इथे फाइंड करायची आहे. मग त्याच्यासाठी आपण काय म्हणणार बघा, आपल्याला काय म्हणता येईल इथे. सो नाव T41 इज इक्वल्स टू काय लिहिता येतं, A प्लस 41-1 इंटू D, बरोबर ना. मग आता इथे आपल्याला T41 फाइंड करायची. Aची व्हॅल्यू किती आहे रे, Aची व्हॅल्यू किती आली होती आपली, तर Aची व्हॅल्यू आली होती आपल्याला 3 प्लस 40 मल्टिप्लाइड बाय Dची व्हॅल्यू किती आहे, 13 डिवायडेड बाय 10. मग हा 0 कॅन्सल. सो T41 इज इक्वल्स टू 3 प्लस 52, बरोबर. सो T41 इज इक्वल्स टू 55. सो आपल्याला इथे 41वी टर्म किती मिळालेली आहे, तर 55 मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल इथे असं सोडवू शकतो. बघा, एक्सरसाइजमधला हा 7वा नंबरचा क्वेश्चन होता आणि तो सुद्धा खूप सिम्पल होता. पुढचे क्वेश्चन पाहूया आता. पुढे आहे 7वा, बघूया किती नंबरचा क्वेश्चन आहे. पुढे आहे 8व्या नंबरचा क्वेश्चन. बघा,
काय क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, एक सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे आणि विच टर्म इज नंबर -151 असं विचारलेलं आहे. विच टर्म इज -151 म्हणजे आपल्याला एक प्रकारे -151 एक टर्म दिलेली आहे, लास्ट टर्म असं म्हणू शकतो आपण. ओके, शेवटची टर्म आहे असं म्हणूया. मग आता इथे म्हणूया इन दिस AP, बरोबर ना, 11 8 5 2. ओके, हे काय आपलं गिव्हन अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, हिअर A इज इक्वल्स टू 11, D इज इक्वल्स टू -3, बरोबर ना. 8 - 11 इथे तुम्ही हवं तर फाइंड करू शकता. 8 - 11, सो दॅट इज D इज इक्वल्स टू -3. आणि आपल्याला TN इक्वल्स टू किती दिलेलं आहे, -151. हे सुद्धा आपल्याला गिव्हनच आहे. हे सुद्धा काय आपलं तर गिव्हनच आहे. मग आता याच्यावरून पुढे कसं लिहू शकतो आपण, तर वी नो TN इज इक्वल्स टू काय असतं, तर A प्लस n-1 इंटू D. ओके, सो -151 इज इक्वल्स टू A 11 प्लस n-1. ओके, n-1 इंटू D म्हणजेच -3. आता -151 इज इक्वल्स टू 11 - 3n प्लस 3, बरोबर ना, म्हणजे हे झाले टोटल 14. मग आता इथे आपण असं लिहू शकतो -151 इज इक्वल्स टू 14 मायनस 3n. मग इकडे आला 14 म्हणजे -151 - 14 इज इक्वल्स टू -3n म्हणजे -3n इज इक्वल्स टू किती मिळेल आपल्याला, 150 आणि 10 160 आणि 165 म्हणजे -165, बरोबर. मग आता इथे पुन्हा n इज इक्वल्स टू काय मिळेल, -165 डिवायडेड बाय -3. मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो आणि 3 × 5 = 15, 3 × 5 = 15 आणि पुन्हा 3 × 5 = 15 म्हणजे n इज इक्वल्स टू किती मिळाले, म्हणजे 55वी टर्म ही किती असणार आहे, -151 असणार आहे. सो देअरफॉर टर्म इज -151 असं तुम्ही इथे खाली लिहू शकता. ओके, किती सोपं एक्झाम्पल आहे बघा. मी हे एक्झाम्पल फास्ट सोडवतोय कारण याच्यामध्ये वेगळं काहीच नाही आहे, बरोबर ना. हे तुम्ही सुद्धा सोडवू शकता, फक्त तुम्हाला काय हे समजलं पाहिजे की कशा पद्धतीने करायचं आहे. थोडासा विचार करायचा आणि सोडवायचं. ओके, चला पुढे जाऊया. पुढचं एक्झाम्पल काय आहे पाहूया. आणि या एक्सरसाइजमधलं हे 9वं एक्झाम्पल बघूया आपण आता. ओके, in the natural numbers from 10 to 250 how many numbers are divisible by 4. पुन्हा आपल्याला काय फाइंड करायचं आहे रे, तर व्हॅल्यू ऑफ nच फाइंड करायचं आहे. हाऊ मेनी नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4 विचारलेलं आहे. सो इट मीन्स दॅट टोटल नंबर ऑफ टर्म्स विच आर डिव्हिजिबल बाय 4 आपल्याला फाइंड करायचं आहे. सो इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250. ओके, सो लिस्ट नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 4 कोणता असणार आहे, 12 असणार आहे, बरोबर का नाही. किंवा आपण असं म्हणू शकतो अकॉर्डिंग टू द कंडिशन, किंवा नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 4 असं म्हणूया आपण. नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 4 आर काय असणार आहेत, 12. बघा 4ने डिवाइड होणारा पहिला नंबर 12 असणार आहे. 12 त्यानंतर 16 त्यानंतर 20 नंतर 24 असं शेवटपर्यंत. आता फ्रॉम 250ला 4ने डिवाइड होतो का, नाही होत. मग 250च्या अगोदरचा 249ला होतं का, नाही. मी सांगितलं आहे तुम्हाला की 249 बघा 250 याला डिवाइड होण्यासाठी फक्त ह्या 50ला 4ने होतोय का नाही तो चेक करायचा असतो. जर नाही झाला तर ते होणार नाही आहे. मग आता तुम्हाला काय करायचं इथे, त्याच्या अगोदरचा 249ला होतो का, नाही होत. मग 249ला सुद्धा होणार नाही. त्याच्या अगोदर काय आहे 48, 248ला डिवाइड होतो म्हणजेच 248ला पण होतो. म्हणजे इथे शेवटची टर्म तुमची काय मिळाली, 248 मिळाली. ओके, इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन विथ, ही जी सिक्वेन्स आहे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार आहे विथ A इज इक्वल्स टू 12, D इज इक्वल्स टू 16 - 12 दॅट इज D इज इक्वल्स टू 4 अँड TN इज इक्वल्स टू 248. What we have to find here? We have to find the total number of terms, that is n. So we know Tn is equals to A plus n-1 into D. So Tn is 248 is equals to 12 plus n-1 into 4. आता याला आपण कॅल्क्युलेट करूया व्यवस्थित.
बरोबर. बघा 248 इज इक्वल्स टू 12 प्लस 4ने जर मल्टिप्लाय केलं आतमध्ये तुम्ही सांगायचं 4ला एनने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 4n काय येणार 4n मायनस 4. मग आता हा 248 इज इक्वल्स टू 12 मायनस 4 किती येतो रे तर 8 प्लस 4n असं झालं. हा 8 इकडे आला 248 मायनस 8 इज इक्वल्स टू 4n म्हणजेच 240 इज इक्वल्स टू n 4n म्हणजेच n इज इक्वल्स टू 240 डिवायडेड बाय 4 म्हणजेच n इज इक्वल्स टू 60. किती मिळालं आपल्याला 60. सो देअर आर टोटल 60 टर्म्स फ्रॉम 10 टू 250 विच आर डिव्हिजिबल बाय 4. टोटल नंबर्स किती मिळाले आपल्याला टोटल नंबर ऑफ टर्म्स 60 मिळतील तिथे. ओके. पहा किती सोप्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवतोय. आपल्याला जास्त काही करायलाही लागत नाही. एकच फॉर्म्युला एका फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पुट करायचे आणि सॉल्व करायचे. ओके. आता या एक्सरसाइजमधला शेवटचा एक्झाम्पल आहे. शेवटचं एक्झाम्पल ते आपण पाहणार आहोत. बघा या एक्सरसाइजमधलं शेवटचं एक्झाम्पल काय आहे ते पाहूया. या एक्सरसाइजमधलं शेवटचं एक्झाम्पल. ओके. In an AP, 17th term is 7 more than its 10th term. Find the common difference. D ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. विद्यार्थ्यांनो तुम्हाला तुम्ही हे सांगायचं आहे की काय करायचं इथं. इथे एक आपल्याला कंडिशन दिलेली आहे. काय कंडिशन दिलेली आहे तर 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. ओके. बघा इथे काय म्हणूया आपण गिवन अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय लिहू शकतो रे आपण 17th टर्म म्हणजे T17 इज इक्वल्स टू T10 पेक्षा कितीने मोठी आहे 7ने. सो T10 प्लस 7. आता आपल्याला माहिती आहे वी नो Tn इज इक्वल्स टू काय असतं तर A प्लस n मायनस 1 इंटू डी. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. Tn इज इक्वल्स टू काय असतं A प्लस n मायनस 1 इंटू डी. सो देअरफॉर आपण याच्यामध्ये T17 लिहू शकतो. काय लिहिता येईल T17. T17 इज इक्वल्स टू काय लिहिता येतं तर A प्लस 17 मायनस 1 इंटू डी दॅट इज T17 इज इक्वल्स टू A प्लस 16D. ओके. याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. आता त्याच्यावरूनच पुढे आपल्याला लिहिता येईल T10. सो T10 इज इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला तर A प्लस 10 मायनस 1 इंटू डी. सो T10 इज इक्वल्स टू लिहिता येईल आपल्याला A प्लस 9D. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूया. मग आपण असं म्हणूया फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 आपल्याला लिहिता येईल A प्लस 16D इज इक्वल्स टू A प्लस 9D प्लस 7. बरोबर आहे. मग आता हा A आणि हा A कॅन्सल झाला. 16D मायनस 9D हा 9D इकडे शिफ्ट केला तुम्हाला मिळालं 7D इज इक्वल्स टू 7. सो D काय मिळाला तुम्हाला 7 डिवायडेड बाय 7. सो D इज इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला तर 1 मिळून जाईल. सो इथे कॉमन डिफरन्स जो आहे तो किती मिळाला आपल्याला 1 मिळाला. मुलांनो या ठिकाणी आपला हा एक्सरसाइज संपतोय. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये नेक्स्ट एक्सरसाइज आपण स्टार्ट करणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. अरे थांबा कुठे चाललाय. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय. असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे. कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक व्हॉट्सअप स्टॅटस इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAK_फाउंडेशन याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.